समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनानं आत्ता नुकताच एक GR काढून त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये मराठी शाळांचा दर्जा सुधारणे, महिलांच्या विषयी आरोग्यविषयक बाबतीत सतर्क राहणे, सुविधा देणे, तसंच पर्यावरणाच्या बाबतीतसुद्धा सुविधा देणे या बाबतीचा एक GR काढलेला आहे. आणि त्याच्यातला प्रामुख्याने माझा जो विषय आहे तो मराठी शाळांच्या दर्जा सुधारण्याबद्दल आहे. कारण आता मी या सातारा नगरपालिकेतल्या शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक समितीचा सदस्य असल्यामुळे त्याच्यावर मी जास्त फोकस करणार आहे. तर मराठी शाळेंना भौतिक आणि सुविधा देणे, तसेच दर्जा पुरवणे, दर्जा सुधारणे, जेणेकरून पटसंख्या वाढेल आणि इतर लोकंसुद्धा प्रायव्हेट स्कूलकडे न जाता त्या नगरपालिकेच्या शाळेत जास्तीत जास्त त्यांनी शिक्षण घ्यावा ह्यात हा उद्देश या पाठीमागं आहे. म्हणून शासनाच्या या GRला आम्ही खरंच मोठ्या मनानं प्रतिसाद देणार आहे. शासनाची जे काही ध्येय धोरणं या बाबतीत आहे त्याचा नक्कीच आम्ही पाठपुरावा करणार आहे. आम्ही सातारा शहराच्या नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळा आहेत त्याच्यामध्ये ह्या सुविधा आम्ही पुरवणार आहोत. आणि यामध्ये विशेष करून शासनानं बक्षीस योजनासुद्धा जाहीर केलेली आहे. म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका म्हणा, नगरपंचायत त्या जर पहिल्या आल्या ह्या अभियानामध्ये तर त्यांना 5 कोटीचं पहिलं बक्षीस मिळणार आहे. म्हणून सातारा नगरपालिका शिक्षण मंडळ किंवा सातारा नगरपालिका यासाठी सर्वांच्या सहाय्याने म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, सर्व नागरिक यांना बरोबर घेऊन या बाबतीत आम्ही पुढाकार घेणार आहे. नक्कीच पहिला क्रमांक आम्हाला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.